मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आपलं याचं 6वं लेक्चर आहे। तर बघा सुरुवात करूया। चला फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटकाच्या उभारणीसाठी सोलिंग कोटिंग करावे? तर कोणत्या घटकांच्या उभारणीसाठी सोलिंग कोटिंग करावे? बघा ऑप्शन बघा, धबधबे, वृक्ष, रॉकरी, झुडपे। तर आपलं राईट आन्सर काय ना 1 नंबर धबधबे। धबधबे या घटकांच्या उभारणीसाठी सोलिंग कोटिंग करावे, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, उद्यानातील हिरवळीला पाणी देण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? तर उद्यानातील हिरवळीला पाणी देण्यासाठी पद्धत विचारली इथे। तर बघा रबर होज पाईप, स्प्रिंकलर, ड्रिप, फ्लड। तर आपलं राईट आन्सर काय येणार 2 नंबर ऑप्शन स्प्रिंकलर। स्प्रिंकलर हे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, फवारा पद्धतीने पाणी दिल्यास किती टक्के पाण्याची बचत होते? तर किती टक्के पाण्याची बचत होते फवारा सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास? 10%, 30%, 45%, 50%। तर आपलं राईट आन्सर काय ना आपलं राईट आन्सर आहे 30%। 30% ही फवारा सिंचन पद्धतीने पाण्याची बचत होते, लक्षात ठेवा। फवारा पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याचे तापमान किती अंश सेल्सिअसने कमी होण्यास मदत होते? तर किती अंश सेल्सिअसने तापमान हे कमी होण्यास मदत होते? तर 1 ते 2, 4 ते 5, 6 ते 7, 8 ते 9। तर आपलं राईट आन्सर काय ना 1 ते 2 सेल्सिअस। नेक्स्ट बघा, उद्यानात कोणत्या कामासाठी गार्डन फोर्कचा वापर करतात? तर कोणत्या कामासाठी गार्डन फोर्कचा वापर करतात उद्यानात? तर बघा लॉन कापण्यासाठी, किनारी छाटण्यासाठी, खत माती एकत्र करण्यासाठी, झाडांना खत देण्यासाठी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 खत माती एकत्र करण्यासाठी उद्यानात गार्डन फोर्कचा वापर करतात। नेक्स्ट बघा, कोणता पंप औषधांची फवारणी करताना पाठीवर बांधतात? तर कोणता पंप बांधतात औषधांची फवारणी करण्यासाठी पाठीवर? तर बकेट, नॅपसॅक, पॉवर, खस। तर आपलं राईट आन्सर काय येणार नॅपसॅक। नेक्स्ट बघा, कडक उन्हापासून उद्यानाचे संरक्षण करण्यासाठी काय करावे? तर काय करावे कडक उन्हापासून उद्यानाचे संरक्षण करण्यासाठी? बघा ऑप्शन, उद्यानातील सर्व झाडांवर पाण्याचा फवारा मारावा, बागेत धूर करावा, उद्यानाला पाणी द्यावे, झाडांच्या खोडांवर चुन्याची सफेदी लावावी। तर आपलं राईट आन्सर काय येणार झाडाच्या खोडांवर चुन्याची सफेदी लावावी, त्याच्यामुळे कडक उन्हापासून उद्यानाचे संरक्षण करता येते। नेक्स्ट बघा, उद्यानात कोणत्या झाडांना प्राणी, पक्षी इत्यादी आकार देता येते? तर बघा हे लेक्चर उद्यानावर आहे, जे ग्रामसेवकसाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे ग्रामसेवकचा। तर बघा उद्यानात कोणत्या झाडांना प्राणी, पक्षी इत्यादीचे आकार देता येतात? तर ऑप्शन बघा पावडर पॉप, कोलियस, जास्वंद, ड्युरांटा। तर आपलं राईट आन्सर काय ना ड्युरांटा। नेक्स्ट बघा, कोणते खत जीवाणू खत आहे? तर कोणते खत हे जीवाणू खत आहे? गांडूळ खत, कंपोस्ट खत, सोनखत, युरिया। तर आपलं राईट आन्सर काय ना जीवाणू खत म्हणतात। तर आपले जीवाणू कोणत्या खतात असतात? तर गांडूळ हे जीवाणू आहे, लक्षात ठेवा 82 मधलं एक। नेक्स्ट बघा 83, जागतिक बाजारपेठेत फुलांचा व्यापारात कोणता देश अग्रेसर आहे? फुलांच्या व्यापारात अग्रेसर असलेला देश विचारला आहे आपल्याला। तर बघा ऑप्शन, अमेरिका, इस्रायल, नेदरलँड। तर शिलाँग आहे ते। 83 नंबरचा क्वेश्चन आहे। बघा आन्सर काय येणार इस्रायल। तर जागतिक बाजारपेठेत फुलांच्या व्यापारात इस्रायल हा देश अग्रेसर आहे। नेक्स्ट बघा, जगात फुलांच्या निर्यातीत कोणता देश अग्रेसर आहे? बाजारपेठेत फुलांच्या इस्रायल आणि फुलांच्या निर्यातीत देशात अग्रेसर आहे। तर कोणता देश आहे? जपान, चीन, हाँगकाँग, नेदरलँड। तर आपलं राईट आन्सर काय ना तर आपलं राईट आन्सर आहे 4 नंबर ऑप्शन नेदरलँड। आणि 83 नंबरचं सुद्धा नेदरलँडच आहे, इस्रायल नाही आहे, नेदरलँड आहे। उत्तर
म्हणजे नीट करून घ्या तुम्ही, चुकलेलं होतं माझं आधीचं. आता बरोबर आहे. नेदरलँड. जागतिक बाजारपेठेत फुलांच्या व्यापारात कोणता देश अग्रेसर आहे? तर नेदरलँड आहे. इथे पण नेदरलँड आहे आणि इथे पण नेदरलँड आहे. तर जागतिक बाजारपेठ फुलांच्या व्यापारात अग्रेसर देश आहे तर नेदरलँड आहे. जगात फुलांच्या निर्यातीत सुद्धा नेदरलँड देश हा अग्रेसर आहे. लक्षात ठेवा, दोन्ही इथे नेदरलँड आहे. नेक्स्ट बघा, फुलांच्या दरवर्षी खपामध्ये कोणता देश अग्रेसर आहे? दरवर्षी खपामध्ये कोणता देश अग्रेसर आहे? म्हणजे स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, जपान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 नॉर्वे हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारतात कोणते राज्य लांब दांड्यांच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे? तर ऑप्शन बघा, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कर्नाटक. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पुष्प विकास मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र पुष्प विकास मंडळाची स्थापना विचारली. तर ऑप्शन बघा, 1992, 1993, 1991, 1995. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1993. नेक्स्ट बघा, गजरे तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फुलांचा उपयोग करतात? तर ऑप्शन बघा, ॲस्टर, लिली, मोगरा, गेलार्डिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हे तर माहितीच आहे मुलींना, मोगराच असणार. नेक्स्ट बघा, सुगंधी द्रव्य अत्तरे तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फुलांचा उपयोग करतात? तर सुगंधी द्रव्य अत्तरे तयार करण्यासाठी कोणती फुले वापरतात? तर गोल्डन रॉड, निशिगंध, बोगोनिया, गेलार्डिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? निशिगंध. निशिगंधच्या फुलांना खूप छान सुगंध असतो, त्याच्यापासून सुगंधी द्रव्याने अत्तरे तयार करण्यात येतात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात फुले उत्पादन केंद्र कोठे आहे? तर कोठे आहे महाराष्ट्रात फुले उत्पादन केंद्र? तर ऑप्शन बघा, राजगुरुनगर, खडकी, औंध, कोथरूड. तर आपला राईट आन्सर काय येणार? राजगुरुनगर येथे आहे फुले उत्पादन केंद्र महाराष्ट्रात. नेक्स्ट बघा, भारतात फुलझाडांच्या एकूण क्षेत्रफळाबाबत कोणते राज्य आघाडीवर आहे? फुलझाडांच्या एकूण क्षेत्रफळाबाबत आघाडीवर कोणते राज्य आहे? तर तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कर्नाटक हे राज्य आघाडीवर आहे क्षेत्रफळाबाबत फुलझाडांच्या. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते जिल्हे फुलांच्या उत्पादनात अग्रेसर आहे? महाराष्ट्रात जिल्हे विचारले आहे फुलांच्या उत्पादनात अग्रेसर असणारे. ऑप्शन बघा, पुणे, नाशिक, नगर, सांगली. 2 नंबर ऑप्शन आहे पुणे, नाशिक, नगर, सोलापूर. 3 नंबर पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली. 4 नंबर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 नंबर ऑप्शन, म्हणजेच पुणे, नाशिक, नगर आणि सोलापूर हे आघाडीवर जिल्हे आहे. महाराष्ट्र अग्रेसर असलेले जिल्हे फुलांच्या उत्पादनात. नेक्स्ट बघा, अहमदनगर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या फुलझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात होते? तर कोणत्या फुलझाडांची लागवड ही अहमदनगर जिल्ह्यात होते? तर ऑर्किड, शेवंती, स्ट्रेलिटिझिया, लिली. तर आपला राईट आन्सर काय ना? 93 नंबरचं ऑप्शन, 2 नंबर शेवंती. नेक्स्ट बघा, वसई आणि डहाणू परिसरात पुढीलपैकी कोणत्या फुलझाडांची लागवड वाढविण्यास वाव आहे? वसई आणि डहाणू परिसरात. तर ऑप्शन बघा, गुलाब, झेंडू, मोगरा, जरबेरा. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे मोगरा. नेक्स्ट बघा, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि पाऊस यांच्या एकत्रित परिणामाला काय म्हणतात? तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता आणि पाऊस यांच्या एकत्रित परिणामाला हवामान, आदर्श हवामान, योग्यतम हवामान, स्थिर हवामान. तर आपला राईट आन्सर काय ना? हवामान असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जास्त उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात? जास्त उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात? तर बघा ऑप्शन, उष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय, समशीतोष्णकटिबंधीय, अतिउष्ण कटिबंधीय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अतिउष्ण कटिबंधीय असे म्हणतात.
नेक्स्ट बघा, गुलाब, निशिगंध, मोगरा ही फुलझाडे पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतात? तर कोणत्या प्रकारात येतात गुलाब, निशिगंध, मोगरा ही फुलझाडे? तर ऑप्शन बघा, लॉंग डे प्लांट्स, व्हेरी लॉंग डे प्लांट्स, शॉर्ट डे प्लांट्स, डे न्यूट्रल प्लांट्स. तर आपला राईट आन्सर काय ना, लॉंग डे प्लांट्समध्ये येतात गुलाब, निशिगंध आणि मोगरा ही फुलझाडे. नेक्स्ट बघा, शेवंती हे फुलपीक पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येते? तर ऑप्शन बघा, लॉंग डे प्लांट्स, व्हेरी लॉंग डे प्लांट्स, शॉर्ट डे प्लांट, डे न्यूट्रल प्लांट्स. तर आपला राईट आन्सर काय ना, शॉर्ट डे प्लांट. शॉर्ट दिवस म्हणजे कमी दिवसमान हे कमी लागते शेवंती या पिकाला. नेक्स्ट बघा, दमट हवामान म्हणजे काय? तर कमी आर्द्रता जास्त तापमान, जास्त आर्द्रता जास्त तापमान, जास्त आर्द्रता कमी तापमान, कमी आर्द्रता कमी तापमान. तर आपला राईट आन्सर काय ना, 1, कमी आर्द्रता जास्त तापमान म्हणजेच दमट हवामान होय. नेक्स्ट बघा, गुलाब, निशिगंध, मोगरा या फुलपिकांना कोणते हवामान मानवते? गुलाब, निशिगंध आणि मोगरा कोणते हवामान मानवते? तर ऑप्शन बघा, उष्ण दमट, उष्ण कोरडे, थंड दमट, थंड कोरडे. तर आपलं राईट आन्सर काय ना, उष्ण दमट हवामान मानवते गुलाब, निशिगंध आणि मोगरा या फुलपिकांना. नेक्स्ट बघा, निशिगंधाच्या फुलपिकांसाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते? तर कोणत्या प्रकारची जमीन लागते निशिगंधाच्या फुलपिकांसाठी? तर मध्यम गाळाची, अति भारी काळी, हलकी, मुरमाड. तर आपला राईट आन्सर काय येणार, मध्यम गाळाची जमीन लागते निशिगंधाच्या झाडासाठी म्हणजेच फुलपिकासाठी. नेक्स्ट बघा, स्फुरद, मॅग्नेशियम आणि चुना ही अन्नद्रव्ये पिकांना योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यासाठी जमिनीचा सामू किती असावा? तर किती असावा जमिनीचा सामू? 6.5, 5.5, 5.0, 4.5. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 म्हणजे 6.5. स्फुरद, मॅग्नेशियम आणि चुना ही अन्नद्रव्ये पिकांना योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यासाठी जमिनीचा सामू 6.5 असावा लागतो. नेक्स्ट बघा, लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक हे अन्नद्रव्ये पिकांना योग्य प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामू किती असावा लागतो? लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक. तर बघा ऑप्शन 7%, 8%, 8.5%, 9%. तर आपलं राईट आन्सर काय येणार, 7%. जमिनीचा समूह 7 असावा लागतो. नेक्स्ट बघा, कमी उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात? तर कमी उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात? तर ऑप्शन उष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय, समशीतोष्णकटिबंधीय, अतिउष्ण कटिबंधीय. तर आपला राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 शीतकटिबंधीय असे म्हणतात कमी उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना. नेक्स्ट बघा, मध्यम उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात? मध्यम उष्णतांश. उष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय, समशीतोष्णकटिबंधीय, अतिउष्ण कटिबंधीय. तर आपला राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 समशीतोष्ण कटिबंधीय असे म्हणतात मध्यम उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना. नेक्स्ट बघा, 12 तासापेक्षा अधिक कालावधीसाठी सूर्यप्रकाश उपलब्ध होत असेल तर त्यास काय म्हणतात? 12 तासापेक्षा अधिक कालावधीसाठी सूर्यप्रकाश उपलब्ध होत असेल तर त्यास काय म्हणतात? मोठा दिवस, खूप मोठा दिवस, छोटा दिवस, मध्यम दिवस. तर आपला राईट आन्सर काय ना, मोठा दिवस असे म्हणतात 12 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी. बघा नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगा, 107 नंबरचं. बघा नेक्स्ट, दक्षिण किनारपट्टीतील तांबड्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून बनलेल्या आहे? दक्षिण किनारपट्टीतील. तर बघा ऑप्शन सिलिका, बेसाल्ट, ग्रॅनाइट, जांभा. तर आपला राईट आन्सर काय येणार, 4 नंबर ऑप्शन जांभा खडकापासून बनले आहे. दक्षिण किनारपट्टीतील तांबड्या रंगाच्या जमिनीही जांभ्या खडकापासून बनलेल्या आहे. चला तर नेक्स्ट बघूया. महाराष्ट्रात एकूण लागवडीयोग्य किती लाख क्षेत्र हेक्टर आहेत?
लागवडी योग्य बोलत आहेत. 16.31, 15.31, 17.31, 18.31. तर आपला राईट आन्सर काय येणार? 16.31. काय आपला राईट आन्सर? 16.31. महाराष्ट्रात एकूण लागवडी योग्य जमीन ही 16.31 लाख क्षेत्र हेक्टर आहे. नेक्स्ट बघा, जमीन आणि हवामानाच्या प्रकारानुसार महाराष्ट्र राज्याचे किती विभाग पाडलेले आहे? जमीन आणि हवामानाच्या प्रकारानुसार तर 7, 8, 9, 10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 110चं 9 हवामान विभाग पाडलेले आहे. 9 महाराष्ट्र राज्याचे 9 विभाग हे पाडलेले आहे. नेक्स्ट बघा, पूर्व विदर्भ पड्यात कोणत्या प्रकारच्या जमिनी आढळतात? तर राखाडी काळसर, पिवळसर लालसर, तपकिरी लालसर, तपकिरी काळ्या. तर आपला राईट आन्सर काय येणार? तपकिरी काळ्या जमिनी आढळतात पूर्व विदर्भ या भागात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे किती उपविभाग पाडलेले आहेत? तर 15, 16, 17, 18. तर आपला राईट आन्सर काय येणार? 16 विभाग हे पाडले आहे. ऑप्शन 2 हे आपला राईट आन्सर आहे. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे हे असे 16 उपविभाग हे पाडलेले आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, दख्खनच्या पठारावरील मध्यम काळसर रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून बनलेल्या आहे? दख्खनच्या पठारावरील मध्यम काळसर रंगाच्या जमिनी ह्या कोणत्या खडकापासून बनलेल्या आहेत? तर ऑप्शन बघा, बेसाल्ट, ग्रॅनाइट, जांभा, सिलिका. तर आपला राईट आन्सर काय येणार? बेसाल्ट. नेक्स्ट बघा, मध्यम पूर्व महाराष्ट्रातील काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून बनलेल्या आहे? तर ऑप्शन बघा, ग्रॅनाइट, बेसाल्ट, जांभा, सिलिका. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बेसाल्ट खडकापासून हे बनलेले आहे. नेक्स्ट बघा, काळ्या खोल जमिनीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते? काळ्या खोल जमिनीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण हे जास्त असते? तर रेती, चिकन, पोयटा, मुरुम. तर आपला राईट आन्सर काय येणार? चिकन कणांचे प्रमाण हे जास्त असते, लक्षात ठेवा, काळ्या खोल जमिनीत. हवामानानुसार महाराष्ट्र राज्याचे किती विभाग पडतात? तर किती विभाग पडतात? 3, 4, 5, 6. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 4 विभाग हे पडतात हवामानानुसार महाराष्ट्र राज्याचे. नेक्स्ट बघा, मध्य महाराष्ट्र मैदानी पट्ट्यात कोणत्या प्रकारचे हवामान असते? तर ऑप्शन बघा, मध्यम पाऊस, मध्यम आर्द्रता, मध्यम पाऊस, कमी आर्द्रता, जास्त पाऊस, कमी आर्द्रता, कमी पाऊस, कमी आर्द्रता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 2 नंबर, मध्यम पाऊस, कमी आर्द्रता. नेक्स्ट बघा, उत्तर कोकण किनारपट्टीत कोणत्या प्रकारचे हवामान असते? तर उत्तर कोकण किनारपट्टीत जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, मध्यम पाऊस, कमी आर्द्रता, कमी पाऊस, कमी आर्द्रता, मध्यम पाऊस, मध्यम आर्द्रता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जास्त पाऊस, जास्त आर्द्रता. नेक्स्ट बघा, फुलशेतीसाठी जमिनीची निवड करताना जमीन कशी असावी? तर कशी असावी फुलशेतीसाठी जमीन? बघा, पाण्याचा योग्य निचरा होणारी, पाण्याचा भरपूर निचरा होणारी, पाण्याचा कमी निचरा होणारी, पाण्याचा निचरा न होणारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, फुलशेतीसाठी जमीन निवडताना जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असले पाहिजे? तर कॅल्शियमचे प्रमाण विचारले फुलशेतीसाठी जमिनीत, तर 8 ते 10%, 12 ते 14%, 1 ते 2%, 4 ते 6%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 120चं ऑप्शन 1 8 ते 10%. एवढं फुलशेतीसाठी जमीन निवडताना जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण हे असले पाहिजे. नेक्स्ट बघा, फुलशेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास काय परिणाम होतो? तर ऑप्शन बघा, जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते, जमिनीची आम्लता वाढते, जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते, जमिनीची आम्लता कमी होते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जमिनीतील क्षारांचे प्रमाण हे वाढते. ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे, क्षारांचे प्रमाण वाढते. नेक्स्ट बघा, जाई, जुई, मोगरा ही फुलपिके कोणत्या प्रकारात येतात? तर हंगामी, वर्षायू, बहुवर्षायू, द्विवर्षायू. तर आपलं राईट आन्सर काय येणार?
बहुवर्षायू. जाई, जुई, मोगरा ही फुलपिके बहुवर्षायू आहेत. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते फुलपीक हे वर्षायू आहे? तर मोगरा, जरबेरा, गुलाब, झेंडू. तर आपलं राईट आन्सर काय ना? झेंडू. झेंडू हे फुलपीक वर्षायू आहे. 3 नंबर, सॉरी, झेंडू नाही, जरबेरा आहे. जरबेरा हे आपलं राईट आन्सर आहे. पुढीलपैकी जरबेरा हे फुलपीक हे वर्षायू आहे, लक्षात ठेवा. हॉलीहॉक या फुलझाडांची लागवड कोणत्या पद्धतीने करतात? हॉलीहॉक. तर ऑप्शन बघा, बी फेकून, बी टोकून, कंदापासून, काशांपासून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे बी फेकून. हॉलीहॉक या फुलझाडाची लागवड ही बी फेकून करतात. हॉलीहॉक. 4 नंबरचं एक ऑप्शन बरोबर आहे. निशिगंधाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात? तर बियांपासून, कंदापासून, काशांपासून, मुंडव्यापासून. तर आपलं राईट आन्सर येणार कंदापासून. निशिगंधाचे कंद असतात, माहीत असणार सर्वांना. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड रोपे तयार करून करतात? तर झिनिया, गुलाब, लार्कस्पर, एन्थुरियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? झिनिया. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड डोळे भरून केली जाते? तर गुलाब, झेंडू, स्ट्रेलिट्रेजिया, एन्थुरियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 7 नंबरचं ऑप्शन 1 गुलाब. गुलाब या पिकाची अभिवृद्धी डोळे भरून ही केली जाते, लक्षात ठेवा, गुलाब. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते? तर गुलाब, झेंडू, स्ट्रेलिट्जिया, एन्थुरियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 8 नंबरचं ऑप्शन 2 झेंडू. रोपे तयार करून, बियांपासून रोपे तयार करून त्याची लागवडही केली जाते. नेक्स्ट बघा, बियांपासून रोपे तयार करताना कोणती बाब लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे? अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, बियांचा रंग, बियांचा आकार, बियांचे वजन, बियांची उगवण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बियांची उगवण. ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. तर बियांपासून रोपे तयार करताना बियांची उगवण ही बाब लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेक्स्ट बघा, फाटे कलमांना भरपूर मुळ्या फुटण्यासाठी कोणते संजीवक उपयुक्त आहे? तर फाटे कलमांना मुळ्या फुटण्यासाठी कोणते संजीवक उपयुक्त आहे? IBA, IAA, जिब्रेलिक ॲसिड, NAA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 10 नंबरचं ऑप्शन 1 IBA. नेक्स्ट बघा, गोल्डन रॉड या फुलझाडांची अभिवृद्धी कशापासून करतात? तर पानापासून, कंदापासून, काशांपासून, बियांपासून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कंदापासून करतात गोल्डन रॉड या फुलझाडाची अभिवृद्धी. नेक्स्ट बघा, पिकांच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची गरज असते? तर ऑप्शन 10, 12, 14, 16. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 16. नेक्स्ट बघा, फुलझाडांमध्ये नत्राच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात? तर कोणती लक्षणे दिसतात फुलझाडांमध्ये नत्राच्या कमतरतेमुळे? पानांची संख्या कमी होते, पाने पिवळी पडतात, फुलदाण्यांची संख्या कमी होते, फुले पिवळी पडतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पाने ही पिवळी पडतात. फुलझाडांमध्ये नत्राच्या कमतरतेमुळे कोणते लक्षण दिसते? तर पाने पिवळी ही पडतात. नेक्स्ट बघा, पालाशय अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना कोणता रंग येतो? पालाशय अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे म्हणतात. तर पानांना कोणता रंग येतो? तर पिवळा, तपकिरी, निळा, जांभळा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 पिवळा रंग येतो. पालाशय अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना पिवळा रंग येतो, लक्षात ठेवा. पुढीलपैकी कोणती अन्नद्रव्ये फुलपिकांना हवेतून मिळतात? तर कोणती अन्नद्रव्ये हे फुलपिकांना हवेतून मिळतात? तर बघा, ऑप्शन कार्बन, हेलियम, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन क्लोराईड, कार्बन, हायड्रोजन फ्लोराईड. तर आपला राईट आन्सर काय येणार? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये फुलपिकांना हवेतून मिळतात, लक्षात ठेवा. पुढीलपैकी मुख्य पोषक अन्नद्रव्ये कोणती आहेत? तर मुख्य पोषक अन्नद्रव्ये तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
मुख्य पोषक अन्नद्रव्य म्हणतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅग्नीज, बोरान, तांबे, जस्त, क्लोरीन, कार्बन, लोह, हायड्रोजन. तर आपलं राईट आन्सर काय येणार 16 नंबरचं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मुख्य पोषक अन्नद्रव्य आहे, लक्षात ठेवा, जे हवेतून मिळते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते खत सेंद्रिय खत आहे? तर कोणते खत हे सेंद्रिय खत आहे? तर बघा, हाडांचे खत, सुफला, संपूर्णा, भगीरथ. तर आपलं राईट आन्सर काय येणार हाडांचे खत हे सेंद्रिय खत आहे. नेक्स्ट बघा, खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते शेणखतात? तर बघा, शेणखतात नत्राचे प्रमाण 1.5 म्हणजे 1.5%, 2.5%, 3.5%, 4.5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार शेणखतात नत्राचे प्रमाण 1.5% असते, म्हणजेच 1.5%. फुलपिकांना फक्त एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणाऱ्या खतांना काय म्हणतात? दुहेरी खते, एकेरी खते, तिहेरी खते, मिश्र खते. तर आपलं राईट आन्सर काय येणार एकेरी खते असे म्हणतात. फुलपिकांना फक्त एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणाऱ्या खतांना एकेरी खते असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते खत एकेरी खत आहे? तर युरिया, DAP, नायट्रो, फॉस्फेट, संपूर्ण. तर आपलं राईट आन्सर काय येणार युरिया. युरिया हे एकेरी खत आहे, फक्त युरियाच मिळतो, युरिया खतातून नत्रच हे मिळते. नेक्स्ट बघा, सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते? सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरदचे प्रमाण विचारले तर 10%, 13%, 16%, 18%. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 16% असते. नेक्स्ट बघा, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर किती असतात युरिया खतात नत्राचे प्रमाण? 46, 36, 56, 26. तर आपलं राईट आन्सर काय 46. नेक्स्ट बघा, डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर 46%, 28%, 36%, 18%. तर आपलं राईट आन्सर काय ना 18% असते. डायअमोनियम फॉस्फेट म्हणजेच काय DAP आहे आणि त्यात या खतात नत्राचे प्रमाण हे 18% असते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत जमिनीच्या पृष्ठभागावर प्रवाहाचे पाणी दिले जाते? तर तुषार, मोकाट, ठिबक, मडका. तर आपला राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे 2 मोकाट पद्धतीत जमिनीच्या पृष्ठभागावर प्रवाहाचे पाणी हे दिले जाते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे? तर तुषार, मोकाट, मडका, ठिबक. तर आपला राईट आन्सर काय येणार मोकाट पद्धतीत. तर पुढीलपैकी मोकाट सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणे हे आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन म्हणजे काय? तर दररोज पाणी देणे, एक दिवसाआड पाणी देणे, झाडाभोवतीच्या ठराविक क्षेत्रावरच पाणी देणे, नळीने पाणी देणे. तर आपला राईट आन्सर काय ना 26 मधलं ऑप्शन 3 झाडाभोवतीच्या ठराविक क्षेत्रावरच पाणी देणे म्हणजे ठिबक सिंचन होय. नेक्स्ट बघा, कोणत्या सिंचन पद्धतीत पाण्याच्या प्रवाहाचा वेग लक्षात घ्यावा लागतो? तर कोणत्या सिंचन पद्धतीत पाण्याच्या प्रवाहाचा वेग लक्षात घ्यावा लागतो? तर मडका, मोकाट, ठिबक, तुषार. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 तुषार. तुषार सिंचन पद्धतीत पाण्याचा प्रवाहाचा वेग लक्षात घ्यावा लागतो. नेक्स्ट बघा, सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत पाण्याचा अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो? तर अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापर ही मडका, मोकाट, ठिबक, तुषार. तर आपला राईट आन्सर काय ना ठिबक. ठिबक सिंचन पद्धतीत अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापर हा केला जातो पाण्याचा. नेक्स्ट बघा, एका फुलाच्या पुंकेसरातील परागकण त्याच फुलातील स्त्रीकेसरावर पडण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर परागीकरण, परपरागीकरण, फलन, गुणन. तर आपला राईट आन्सर काय ना परागीकरण असे म्हणतात. एका फुलाच्या पुंकेसरातील परागकण त्याच फुलातील स्त्रीकेसरावर पडण्याच्या क्रियेलाही परागीकरण असे म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, बीजोत्पादनामध्ये मधमाशांचा उपयोग कशासाठी होतो? बीजोत्पादनामध्ये मधमाशांचा उपयोग
तर बीजोत्पादन वाढीसाठी, बीजोत्पादन कमी होण्यासाठी, बीजोत्पादन थांबविण्यासाठी, प्रत वाढविण्यासाठी. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 बीजोत्पादन वाढीसाठी होतो. कशासाठी होतो? बीजोत्पादन वाढीसाठी. बीजोत्पादनामध्ये मधमाशांचा उपयोग हा बीजोत्पादन वाढीसाठी होतो. नेक्स्ट बघा, तापमान जास्त असल्यास पानातील रंध्रांवर काय परिणाम होतो? तापमान जास्त असल्यास तर ऑप्शन बघा, रंध्रे बंद होतात, ई रंध्रे उघडतात, रंध्रे तशीच राहतात, रंध्रे अर्धी उघडतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रंध्रे बंद होतात. नेक्स्ट बघा, टुलिप या फुलझाडाची चांगली फुलधारणा होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? टुलिप या फुलझाडांची चांगली फुलधारणा होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर बघा ऑप्शन, उष्ण तापमानाची, थंड तापमानाची, जास्त आर्द्रतेची, कमी आर्द्रतेची. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 थंड तापमानाची आवश्यकता असते. नेक्स्ट बघा, फुलझाडांमध्ये नवीन पेशी आणि पेशीकरिता लागणारे द्रव्य कोणत्या वेळी तयार होते? तर कोणत्या वेळी तयार होते फुलझाडांमध्ये नवीन पेशी आणि पेशींकरिता लागणारे द्रव्य? तर दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 रात्री तयार होते. लक्षात ठेवा, फुलझाडांमध्ये नवीन पेशी आणि पेशींकरिता लागणारे द्रव्य हे रात्री तयार होते. नेक्स्ट बघा, कळी किंवा रोपांची कमी तापमानाची गरज पूर्ण करून फुलधारणा घडवून आणण्याच्या उपचाराला काय म्हणतात? तर योग्यतम तापमान, अतिथंड तापमान, व्हर्नलायझेशन, स्कॅरिफिकेशन. तर आपला राईट आन्सर काय येणार? 34 नंबरचं बघा ऑप्शन 1 योग्यतम तापमान. नेक्स्ट बघा, वासंतीकरणाच्या उपचारासाठी पुढीलपैकी कोणते रसायन वापरतात? तर वासंतीकरणाच्या उपचारासाठी तर इंडॉल ॲसिटिक ॲसिड, थायोयुरिया, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड, नॅपथलिन ॲसिटिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 थायोयुरिया. नेक्स्ट बघा, दृश्य वर्णपटलातील कोणता रंग फुलधारणा घडविण्यास जास्त परिणामकारक असतो? दृश्य वर्णपटलातील कोणता रंग फुलधारणा घडविण्यास जास्त परिणामकारक असतो? तर लाल, निळा, हिरवा, पिवळा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 म्हणजेच लाल रंग हा दृश्य वर्णपटलातील लाल रंग हा फुलधारणा घडविण्यास जास्त परिणामकारक असतो. नेक्स्ट बघा, फुलझाडांमध्ये फुलधारणा होण्यासाठी कोणत्या विशिष्ट रासायनिक द्रव्याची निर्मिती होणे आवश्यक असते? तर जिब्रेलिक ॲसिड, फॉलिक ॲसिड, फ्लोरिजेन, IBA. तर आपला राईट आन्सर काय आहे ना जिब्रेलिक ॲसिड. नेक्स्ट बघा, संकरित जात निर्माण करण्यासाठी फुलझाडांची अभिवृद्धी कशापासून करतात? तर बियांपासून, छाटापासून, काशांपासून, कंदापासून. तर आपला राईट आन्सर काय येणार? बियांपासून करतात. संकरित जात निर्माण करण्यासाठी फुलझाडांची अभिवृद्धी ही बियांपासून केली जाते. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त बियांचे उगवण होण्यास लागणाऱ्या परिस्थितीला काय म्हणतात? जास्तीत जास्त बियांचे उगवण होण्यास लागणाऱ्या परिस्थितीला काय म्हणतात? चांगली परिस्थिती, योग्यतम परिस्थिती, स्थिर परिस्थिती, उत्कृष्ट परिस्थिती. तर आपला राईट आन्सर काय येणार? योग्यतम परिस्थिती असे म्हणतात. नेक्स्ट बघा, बियांपासून बाहेर पडणाऱ्या अंकुराचे पोषण करण्यासाठी लागणाऱ्या अन्नाचा साठा कशात साठविलेला असतो? तर कशात साठविलेला असतो अन्नाचा साठा? फळांच्या घरात, बियांच्या आवरणात, बियांच्या दलात, फळांच्या आवरणात. तर आपला राईट आन्सर काय आहे ना ऑप्शन 3 बियांच्या दलात असतो अन्नाचा साठा. नेक्स्ट बघा, बी पक्व होण्यापूर्वी झाडांवरून गोळा केल्यास कोणते परिणाम दिसून येते? तर ऑप्शन बघा, ते लवकर रुजते, ते लवकर रुजत नाही, ते रुजल्यानंतर लगेच मरते. तर आपलं राईट आन्सर काय? ते लवकर रुजते. ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. बी पक्व होण्यापूर्वी झाडावरून गोळा केल्यास ते लवकर रुजते. चला तर हे लेक्चर आपण इथेच थांबू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील त्यांनी, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लेक्चर लगेच मिळून जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.